हॅलो न्यू पॉइंट कॅपिलॅरिटी. आता कॅपिलॅरिटी म्हणजे काय? एक ग्लास ट्यूब हॅव्हिंग व्हेरी स्मॉल होल किंवा व्हेरी स्मॉल होल. एका ग्लास ट्यूबला जर आपण एक छोटासा होल पाडला तर त्या छोट्याशा होलच्या असलेल्या ग्लास ट्यूबला काय म्हणतो आपण? कॅपिलॅरिटी. A glass tube having a very fine bore is called as capillary. म्हणजे एखाद्या ग्लास ट्यूबला जर एक छोटंसं होल असेल म्हणजे छोटीशी होल असलेली नळी असेल ग्लासची, तर त्या नळीला आपण काय म्हणणार आहे? कॅपिलरी. आता हे कॅपिलरी काय करते? तर त्याचं वन एंड, एक एंड जर आपण लिक्विड मध्ये डीप केलं तर वन एंड इज डीप इनसाइड द लिक्विड. It is observed that in the capillary tube, liquid is rise or fall inside the capillary tube compared to the outside of liquids. Means इथे consider करू ह्या कंटेनर्स मध्ये एक लिक्विड आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे लिक्विडच्या प्रॉपर्टीनुसार ती लिक्विड सगळे एकाच लेवलला आले पाहिजे. आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये पाहिले, जर ह्या लिक्विड्स मध्ये एक छोटी होल असलेली ग्लास ट्यूब जिला आपण कॅपिलरी म्हणतो, ती जर ग्लास ट्यूब जर आपण डीप केली तर वन एंड ऑफ ग्लास ट्यूब और कॅपिलरी डीप इनसाइड द लिक्विड, they observe that inside liquid is a rise or fall. तर inside the capillary either rise or fall as compared to the outside surface of liquid. तर आपल्याला असं दिसतं की ही जी कॅपिलरी ते ह्या कॅपिलरीच्या आतमधलं लिक्विड हे थोडं वर गेलेलं असेल किंवा ते लिक्विड थोडंसं खाली गेलेलं असेल. वर गेलं असेल तर त्याला आपण राईज म्हणणार आहे, खाली असेल तर त्याला आपण फॉल म्हणणार. इट्स ऑब्झर्व दॅट द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी आयदर राईज ऑर फॉल ॲज कंपेअर टू द ॲक्च्युअल लेवल ऑफ लिक्विड सरफेस. ही जी आपली लिक्विड सरफेसची जी लेवल त्याच्यापेक्षा ह्यामध्ये काय असेल, लिक्विड वर किंवा खाली गेलं असेल, त्याच ह्याला आपण काय म्हणतो? कॅपिलरी. मग ही जी कॅपिलरी आहे तर ह्या कॅपिलरी मध्ये लिक्विड वर कधी जाणार आहे, लिक्विड खाली कधी येणार आहे? द लिक्विड इज पार्शियली or completely wet of solid surface. म्हणजे इथे ग्लास ही सॉलिडची आणि हे लिक्विड आहे लिक्विड सरफेस. हे जर लिक्विड हे पार्शियली और कम्प्लीटली वेट द सॉलिड सरफेस असेल then liquid rise in capillary. तर तुमचं लिक्विड हे राईज इन कॅपिलरी म्हणजे ते कॅपिलरी मध्ये तुमचं लिक्विड काय होणार आहे? राईज होणार आहे. त्याचे एक्झाम्पल कोणते आहे? वॉटर, केरोसिन. याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? लेस दॅन 90. इट शोज द प्रॉपर्टी ऑफ एक्यूट अँगल, बरोबर आहे. इथे असलेला मिनिस्कस येतो, तो हा मिनिस्कस कोणत्या शेपचा आहे तिथे आपण हा ड्रॉ केला, कॉन्केव्ह शेप मिनिस्कस. आता सेकंड कंडिशन आपली काय? फॉल्ट.
ही फर्स्ट झाली. आता आपण सेकंड. The liquid does not wet the solid surface. म्हणजे तुमचा लिक्विड ज्यावेळेस does not wet the solid surface असेल, then liquid form inside the capillary. म्हणजे ज्यावेळेस तुमचा लिक्विड ह्या सॉलिड सबस्टन्सला चिकटणार नाही किंवा ते डज नॉट वेट असेल, त्यावेळेस तुमची जी लिक्विडची हाईट आहे ती ऍक्च्युअल हाईट पेक्षा कशी येणार आहे, खाली येणार आहे, जे आपला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या ऑपोजिट्स आहे. कारण की आपण बेसिक सिंपल पाहिलं तर पास्कल लॉ असेल तर याला सगळ्या याला लिक्विड कसं असलं पाहिजे, एकाच लेवलला थांबलं पाहिजे. पण इथे थांबतंय का, एका कंडिशनला ते वर जातं, एका कंडिशनला ते खाली येतं. तर कोणत्या कंडिशनला वर जाणार आहे ज्यावेळेस ते पार्शियली किंवा कम्प्लिटली वेट्स असेल, कोणत्या कंडिशनला खाली येणार ज्यावेळेस ते डज नॉट वेट असेल. त्याचं एक्झाम्पल काय होतं, मर्क्युरी आणि अँगल इज ग्रेटर दॅन 90. तिथे असलेल्या मेनिस्कसचा शेप कसा असतो, कॉन्व्हेक्स शेप मेनिस्कस. तर तुमचा आलेला शेप हा कसा तयार होणार आहे, कॉन्व्हेक्स शेपचा असलेला मेनिस्कस तयार होणार. इज द सिंपल रिलेशन. अशी आपली कॅपिलरी. आता कॅपिलरीचे असलेले कॅपिलरी आपण आता कॅपिलरी पाहिलं, त्याची जी असणारी कॅपिलरिटी म्हणजे काय होणार आहे, द फिनॉमिना ऑफ राइज और फॉल ऑफ लिक्विड inside the capillary tube where it is deep in liquid is called as capillary. ही झाली आपली कॅपिलरी. आणि ह्या कॅपिलरीची जी राइज आणि फॉलची जी प्रॉपर्टी दाखवणार आहे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, कॅपिलॅरिटी. इज द सिंपल डेफिनेशन. The phenomena of rise or fall of liquid inside the capillary tube where tube is dipped in liquid. Simple definition is the phenomena of rise or fall of liquid inside the capillary tube where tube is dipped in the liquid is called as कॅपिलॅरिटी. ही डेफिनेशन आपल्याला परीक्षेला विचारते. इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी ज्यावेळेस आपण लिक्विड मध्ये डीप केल्यानंतर त्यावेळेस ती प्रॉपर्टी ती लिक्विड राईज किंवा फॉलची दाखवते, त्याला आपण कॅपिलॅरिटी. त्याचे ऍप्लिकेशन आता याचे ऍप्लिकेशन दोन. आपण ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी पाहू. ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरी किंवा कॅपिलॅरिटी ऑफ. आता कॅपिलॅरिटी मध्ये आपण पाहिलं की जेव्हा लिक्विड वर जातं किंवा खाली जातं त्या प्रॉपर्टीला आपण कॅपिलॅरिटी. मग ते कुठे कुठे होतं, सर्वात पहिल्यांदा आहे फर्स्ट सॅप अँड वॉटर रायजेस अप टू द लिव्स. म्हणजे झाडांच्या फांद्यामध्ये जे पाणी जातं किंवा त्यांचा जो रस जातो शोषलेला
तो वरती जाण्यासाठी सुद्धा कॅपिलॅरिटी प्रॉपर्टी आपल्या होते. कारण की आपल्याला माहिती आहे की झाडांचे जे मुळं आहेत ते पाणी शोषून घेतात किंवा तिथे असलेले क्षार शोषून घेतात आणि ते शोषलेले क्षार वरती म्हणजे ते पानापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तिथे त्यांच्यामध्ये असलेले कॅपिलॅरिटीची प्रॉपर्टी करतात. त्यानंतर सेकंड आपण घेतले वॉटर रायजेस अप टू द क्रीव्स इन रॉक्स. म्हणजे पुष्कळ वेळा आपल्याला असं असतं की दगडांच्या मध्ये असं पाणी वर आलेलं आहे किंवा वर चढते. ते कुठे चढतं तर जर त्या दगडांमध्ये फटी असते आणि त्या फटीमधून पाणी काय होतं असं वर येतं. म्हणजे सिंपल वॉटर रायजेस अप द क्रीव्स म्हणजे त्या दगडांच्या फटीमधून पाणी काय दिसतं आपल्याला वर आलेलं दिसतं. थर्ड ऍप्लिकेशन क्लॉथ राईट सोप्स द वॉटर. म्हणजे आपण सिंपल टावेल आपण आंघोळ केल्यानंतर आपण आपला अंग पुसतो तर त्या पुसताना काय होतं आपल्या अंगावरचं जे पाणी ते पाणी कुठे जातं त्या टावेलला लागतं. म्हणजे तो टावेल काय करतो ॲब्झॉर्ब द वॉटर. सिंपल. त्यानंतर थर्ड फ्लोटिंग पेपर ऑब्झर्व इंक. आता फ्लोटिंग पेपर ऑब्झर्व इंक म्हणजे काय, जर तुम्ही इंक पेन घेतला तर जर तो इंक पेन जर तुम्ही कागदावरती लिहित असता तर त्या कागदावरती ती इंक उठत जाते. म्हणजे काय होतं इथे ती इंक त्या कागदावरती काय ते येत जाते. द सिंपल एक्झाम्पल. आणि नेक्स्ट इंक रायजेस इन पेन. आता इंक रायजेस इन पेन म्हणजे आपला सिंपल बॉल पेन येतो तो आपण उलटा जरी लिहिला म्हणजे असं अपोजिट डायरेक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आपल्याला माहिती आहे फील्डच्या रूल्सनुसार ग्रॅव्हिटेशनल फील्डनुसार ते लिक्विड खाली आलं पाहिजे. ते लिक्विड खाली नाही येतं काय होतं वर जाऊन सुद्धा ते लिहिलं जातं. म्हणजे त्या बॉलच्या पेनचे जो निप पॉईंट आहे त्या निपमधून काय ते पाणी इंक बाहेर येते. म्हणजे तिथे सुद्धा प्रॉपर्टी कोणती आपल्याला होते इंक रायजेस इन पेन. आणि शेवटचं इम्पॉर्टंट ऑइल रायजेस विक अप टू द लॅम्प. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे दिवा. तर ह्या दिव्यामध्ये वात असते आणि त्या वातीमध्ये जे लिक्विड असते ना दिव्यामध्ये ते खालच्या बाजूला असतं आणि ती वात वरपर्यंत त्या पेटलेल्या ज्योतीपर्यंत काय पोहोचवते ऑइल पोहोचवते. मग त्या वातीमधून जे ऑइल जातं त्या तिथे आपण वात ही कापडाची किंवा दोऱ्याची न ठेवता जर आपण लोखंडाची ठेवली तर ते लिक्विड वर जाईल का हे सुद्धा आपल्याला ऑब्झर्व केलं पाहिजे. पण ते तसं जात नाही कारण त्याच्यामध्ये असलेली कॅपिलॅरिटी रायझिंग कॅपिलॅरिटी प्रॉपर्टी कशी कमी ॲज कम्पेअर टू द क्लॉथ असेल किंवा रोप असेल. म्हणून आपण ऑइल रायजेस ही जी विक असते म्हणजे जी दिव्याची वात आहे ती वात आपण कापडाची किंवा दोऱ्याची बनवतो जेणेकरून तिथं असलेलं लिक्विड हे वरपर्यंत. असे आपले सिंपल कॅपिलरीचे काय ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन आणि डेफिनेशन. द फिनॉमिना ऑफ राईज और फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलॅरिटी व्हेन ट्यूब इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. ही डेफिनेशन आपल्याला इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट आहे आपला कॅपिलरीची होणारी ऍक्शन म्हणजे लिक्विड राईज किंवा फॉल काय होणार आहे ते आपण पाहणार. फर्स्ट जेव्हा तुमचं कॅपिलरी ट्यूबच्या आतमधलं लिक्विड हे फॉल म्हणजे खालच्या बाजूला असेल त्यावेळेस होणारी प्रॉपर्टी कोणती ती आपण पाहू. हे तुमच्याकडे एक लिक्विड आहे. ह्या लिक्विड मध्ये ज्यावेळेस आपण कॅपिलरी डीप करू त्यावेळेस त्या कॅपिलरीच्या आतमध्ये असलेलं लिक्विड हे थोडंसं कुठे जाणार आहे खाली जाणार. म्हणजे काय होणार ते फॉल होणार. ही प्रॉपर्टी कधी अप्लाय होते ज्यावेळेस लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड सबस्टन्स. ॲज अ एक्झाम्पल फॉर मर्क्युरी मीन्स कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब. Capillary tube dipped in mercury liquid. ज्यावेळेस आपण कॅपिलरी ट्यूब ही मर्क्युरी लिक्विड मध्ये डीप करतो किंवा जे लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड सबस्टन्स आहे
त्या लिक्विड मध्ये जर आपण डीप केलं तर तुमच्या कॅपिलरीच्या आतमध्ये असलेले लिक्विड हे ऍक्च्युअल लेवल पेक्षा कसं येणार आहे, खाली. इज द सिंपल कन्सेप्ट. आणि इथला जो शेप तयार होणार आहे, हा जो शेप आहे तो कसा आहे, मिनिस्कसचा शेप कॉन्वेक्स शेप. Here, consider 4 points A, B, C and D. इथे आपण 4 पॉइंट कन्सिडर करणार. 2 पॉइंट इनसाइड द कॅपिलरी ट्यूब अँड 2 पॉइंट आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. तसंच 2 पॉइंट इनसाइड द लिक्विड अँड 2 पॉइंट आउटसाइड द लिक्विड. मीन्स पॉइंट A and point B हे दोन पॉइंट इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. पॉइंट A just above the meniscus inside the capillary. Point हे काय घेतो आपण, just above the meniscus and inside the capillary. Point B is just below the meniscus inside the capillary. आणि पॉइंट B हा काय घेतोय आपण, मिनिस्कसच्या जरासा खाली घेतो. पण तो कशामध्ये, मिनिस्कस बिलो द इनसाइड द कॅपिलरी. ॲट पॉइंट C या इथे आपण पॉइंट C सेम हॉरिझॉन्टल लेवलला घेतो. या इथे आपण पॉइंट B. पॉइंट C इज द सेम हॉरिझॉन्टल लेवल ॲट पॉइंट A and just above the meniscus outside the capillary. Outside the capillary at point D is just below the meniscus. Outside the capillary in same horizontal level of B. इथे आपण A पॉइंट घेतला कॅपिलरीच्या पण मिनिस्कसच्या वरती, किंवा हा जो कॉन्वेक्स शेप आहे त्याच्या वरती. इथे आपण सेम C पॉइंट घेतला, तो सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे, तो कॅपिलरीच्या आउटसाइडला आणि लिक्विडच्या मिनिस्कसच्या वरती. इथे B हा आपण कॅपिलरीच्या आतमध्ये घेतला आणि मिनिस्कसच्या खाली किंवा कॉन्वेक्स शेपच्या खाली घेतला. सेम हॉरिझॉन्टल लेवलला D पॉइंट घेतला, जो लिक्विड कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरच्या. असे आपण 4 पॉइंट घेणार आहे आणि या 4 पॉइंट्सवर अप्लाय झालेला प्रेशर PA, PB, PC, PD pressure at point A, B, C, D respectively. तर A पॉइंट वर अप्लाय झालेला प्रेशर PA, B पॉइंट वर अप्लाय झालेला प्रेशर PB, C पॉइंट वर अप्लाय झालेला प्रेशर PC आणि D पॉइंट वर अप्लाय झालेला प्रेशर PD. तर याच्या आधी आपण एक्सेस प्रेशर मध्ये पाहिलं, जर तुमचा कॉन्वेक्स सरफेस शेप असेल तर त्या कॉन्वेक्स सरफेस शेप मध्ये कॉन्वेक्स शेपच्या खाली किंवा इनसाइड द लिक्विड मध्ये असलेल्या मॉलिक्यूलच्या सरफेसच्या इनसाइड द लिक्विड मध्ये असलेल्या मॉलिक्यूल वरती अप्लाय होणारा प्रेशर हा जास्त आहे ॲज कंपेअर टू द आउटसाइड मॉलिक्यूल ऑफ सरफेस. म्हणजे PA पेक्षा PB वरती अप्लाय झालेला प्रेशर तुमचा कसा आहे, जास्त आहे. द pressure applied at point B is greater than the point A.
म्हणजे ए पेक्षा का, तर हे आपण याच्या आधीच्याच लेक्चर्स मध्ये एक्सेस ऑफ प्रेशर मध्ये पाहिलेले आहे. तर बी पॉइंट वरती अप्लाय झालेला जो फोर्स आहे, बरोबर आहे की तो फोर्स कुठे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे तिथे असलेला कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. त्यामुळे बी वरती अप्लाय होणारा प्रेशर हा ए ह्या पॉइंट पेक्षा कसा आहे, जास्त आहे. and here compare the A and C point. जर A आणि C पॉइंट जर आपण कंपेअर केले तर हे दोन्ही एकाच सेम हॉरिझॉन्टल लेवलला आणि एअर मध्ये, म्हणजे त्याच्यावरती अप्लाय झालेला प्रेशर मीन्स PA is equal to PC. PA आणि PC वरती A आणि C वरती अप्लाय झालेला तो प्रेशर आहे PA and PC, हे दोन्ही प्रेशर कसे आहेत, सारखे, because the same horizontal level in outside the liquid. And here pressure at point D and C. मग ह्या D आणि C वर असलेला प्रेशर काय असेल, हे दोन्हीच्या दोन्ही लिक्विडच्या कुठे बाहेर आणि नियरली टू इक्वल आहे, म्हणजे ह्यांचा जो पोझिशन आहे ते नियरली टू इक्वल, एकमेकांच्या एकदम जवळजवळ असलेली ही position. Therefore here again apply the pressure PC equal to PD, म्हणजे जो प्रेशर C पॉइंट वरती अप्लाय होणार तोच प्रेशर D पॉइंट वरती अप्लाय होणार, म्हणजे A C आणि D, the pressure apply point A, pressure apply point C and pressure apply point D is same. म्हणजे तुमच्या ह्या तिन्ही पॉइंट वरचा प्रेशर कसा आहे, सारखाच आहे. मग लिक्विडच्या हा दोन पॉइंट जे इनसाइड द लिक्विड्स आहे, डी हा कॅपिलरीच्या बाहेर आहे आणि बी हा कॅपिलरीच्या आत आहे. जर दोन रिलेशन कंपेअर केले, जर PA पेक्षा PB मोठा आहे आणि PA आणि PD सारखा आहे, तर प्रेशर ॲट पॉइंट B इज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट पॉइंट D. मीन्स प्रेशर ॲट inside the capillary tube is greater than the pressure at outside the capillary tube. म्हणजे ह्या याच्यामध्ये कॅपिलरीच्या ट्यूबच्या आतमध्ये असलेल्या लिक्विड वरती प्रेशर जास्त आहे, म्हणून तुमची तिथं असलेलं लिक्विड काय होतं, हे खाली येते, फॉल टू द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. आता सेम कन्सेप्ट येतो, तो म्हणजे राईस साठी कॅपिलरी राईस. जर आपल्याकडे कॅपिलरी जर राईज होत असेल तर हे कोणत्या प्रॉपर्टीला राईज होणार आहे, आपल्याला माहिती आहे कॅपिलरी ट्यूब डिप इन केरोसिन ऑफ वॉटर लिक्विड. इथे आपण वॉटर लिक्विड अँड हियर कॉन्केव शेप, म्हणजे ज्यावेळेस लिक्विड इज पार्शियली अँड कम्प्लिटली वेट द सॉलिड सरफेस असेल, त्यावेळेस इथे तयार झालेलं कम्प्लिटली वेट असेल तर प्लेन सरफेस होईल, पण तिथे सुद्धा लिक्विड लाईट होईल. पण आपण इथे पार्शियली कन्सिडर करतो, वॉटर किंवा केरोसिन लिक्विड जर घेतलं तर तिथे तयार झालेला शेप, हा शेप कसा तयार होणार आहे, तर कॉन्केव शेप तयार होणार आहे. आणि तुमची जी कॅपिलरी च्या आतमध्ये लिक्विड आहे ते लिक्विड काय होणार आहे, राईज होण्याचं एक्झाम्पल फॉर वॉटर किंवा केरोसिन. अगेन कन्सिडर 4 पॉइंट्स A B C D. तिथे पण आपण 4 पॉइंट कन्सिडर करणार आहे, A पॉइंट, C पॉइंट, B point and D point. A point just above the meniscus inside the capillary tube. B point just below the meniscus inside the capillary tube. Point C just above the meniscus and outside the capillary tube. Point D just below the meniscus and outside the capillary tube. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, पॉइंट A just above the concave shape inside the capillary tube. Point B just below the concave shape inside the capillary tube. Point C just above the concave shape outside the capillary tube. And point D just below the concave shape outside the capillary
ट्यूब. मग ह्या 4 पॉइंट्सवर अप्लाय होणारे 4 प्रेशर आहेत. ए पॉइंटवर पीए प्रेशर, बी पॉइंटवर पीबी प्रेशर, सी पॉइंटवर पीसी प्रेशर आणि डी पॉइंटवर पीडी प्रेशर. आता आपण एक्सेस प्रेशरच्या कन्सेप्ट मध्ये पाहिले, जर तुमचा कॉन्केव्ह शेप असेल तर त्या कॉन्केव्ह शेपच्या आउटसाइडच्या लिक्विडच्या आउटसाइड मध्ये असलेल्या पॉइंट्स वरती प्रेशर कसा असतो, जास्त असतो. कशामुळे तर ऍडिसिव्ह फोर्स. मीन्स हियर pressure PA is greater than the pressure PB. In the pressure at outside point of liquid in capillary tube is greater than the pressure inside point in capillary tube. तर इथे तुमचा असलेला A हा पॉइंटचा प्रेशर कसा आहे, जास्त आहे ॲज कंपेअर टू द B पॉइंट. मग जर A पॉइंट वरचा जर प्रेशर जास्त असेल तर त्याचं आपल्याला रिलेशन पाहिजे. A at C point is same level. Therefore, pressure at A point is equal to pressure at C point. म्हणजे A आणि C पॉइंट वरती असलेला प्रेशर कसा आहे, हा सारखा आहे. C and B पॉइंट वरचा असलेला प्रेशर is again same. Means PC is equal to PD. का तो सारखा येतोय, कारण हे नियरली टू इक्वल आहे किंवा नियरली टू प्लेस. हे दोन्ही सुद्धा एकमेकांच्या जवळ असल्यामुळे असलेला प्रेशर हा सारखा येतो. Therefore PC is equal to PD. जर दोन्ही कंपेअर केलं तर PA is equal to PC is equal to PD. तर तुमचा प्रेशर अप्लाइड A, C and D पॉइंट इज सेम. या तिन्ही पॉइंटवर अप्लाय झालेला प्रेशर कसा येतोय, सारखा आहे. मग डी आणि बी म्हणजे इनसाइड द लिक्विडचा जर आपण विचार केला, दोन पॉइंट, एक कॅपिलरी मधला आणि कॅपिलरी बाहेरचा, त्याचा जर विचार केला, जर बी ह्या पॉइंट वरचा प्रेशर ए ह्या पॉइंट पेक्षा कमी आणि ए ह्या पॉइंट वरचा प्रेशर आणि बी ह्या पॉइंट वरचा प्रेशर सारखा आहे, तर इक्वेशन काय, तर PD इज ग्रेटर दॅन टू P. म्हणजे in capillary rise process the pressure at inside the capillary tube is less than the pressure at outside the capillary tube in liquid. मग लिक्विड मध्ये कॅपिलरीच्या ट्यूबच्या आतमधलं असलेलं प्रेशर कमी झालं म्हणून तर हे लिक्विडचे मॉलिक्यूल वर गेले की नाही. जर प्रेशर जास्त झालं असतं तर हे लिक्विडचे मॉलिक्यूल कुठे आले असते, खाली आले असते. इट्स द सिंपल कन्सेप्ट. इथे जो फोर्स रिझल्टंट फोर्स अप्लाय होतो कुठे होतो, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, जे आपण एक्सेस प्रेशर मध्ये पाहिलेलं. असं आपलं सिंपल कन्सेप्ट आहे कॅपिलरी फोर्स अँड कॅपिलरी. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राइज और फॉल. म्हणजे जे कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड ची हाईट इन्क्रीज होणार किंवा डिक्रीज होणार, म्हणजे लिक्विड राइज होणार किंवा फॉल होणार, ते कशावर डिपेंड्स. त्याचे दोन मेथड सॉल्व करायचे. एक आहे प्रेशर फॉर प्रेशर आणि दुसरा आहे फोर्स. तर फर्स्ट आपण प्रेशरच्या रिलेशननी पाहणार आहोत. इथे एक छोटी होल असलेली कॅपिलरी ट्यूब आहे, जी एका लिक्विड मध्ये काय केलेली, डीप केलेली. आणि ह्या लिक्विड्स मध्ये डीप केल्यानंतर एक तर त्या कॅपिलरीच्या आतमध्ये हाईट इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. आपण रायझिंग साठी विचार करू, कन्सिडर करू H is the height of liquid is rising in capillary tube.
H, height of liquid in capillary from surface of liquid surface and small r radius of capillary tube. जी तुम्ही कॅपिलरी ट्यूब यूज करणार ते सर्क्युलर शेपचे, त्यामुळे तिचे काय असणार एक रेडियस असणार आहे. मग त्या कॅपिलरी ट्यूबची असलेली रेडियस काय आहे r आहे आणि तिथे इन्क्रीज झालेले लिक्विडची हाईट काय आहे h. आता आपण एक्सेस प्रेशरच्या टॉपिक मध्ये पाहिले की प्रेशर ज्यावेळेस सरफेस वरती अप्लाय होतं त्यावेळेस तिथे असलेलं रिलेशन म्हणजे या इथून एक प्रेशर ह्या सरफेस वरती येतो की नाही. आता तो सरफेस कोणता दिसतोय आपल्याला, जर असा पाहिला तर आपण कॉन्केव्ह सरफेस दिसतोय. आपण एक्सेस प्रेशरचे दोन इक्वेशन पाहिले होते, एक बबलचा आणि दुसरा ड्रॉपचा. तर हा जो दिसतोय ह्याला किती सरफेस दिसतात म्हणजे ह्या कर्व शेपला किती सरफेस दिसतात तर एकच सरफेस आहे ह्या बाजूला. इकडच्या बाजूला सरफेस आहे का तर नाही. म्हणजे इथे जे इक्वेशन तयार होतं एक्सेस प्रेशरचं तर एक्सेस प्रेशर फॉर ड्रॉप बबल असतात त्याला दोन सरफेस. जरी आपण हा ड्रॉप जो काय कर्व असा जर आपण इथे रोटेट केला, जर समजा मी कर्व असा इकडे जोडला तर तो एक प्रकारचा स्फिअर तयार होतोय की नाही. मग त्या स्फिअर वरती अप्लाय झालेलं प्रेशर की जे वरून अप्लाय होणार आहे ते एक्सेस प्रेशर इज डिपेंड्स बाय द रेडियस. तर ते कशावर डिपेंड्स आहे ह्या असलेल्या रेडियस वरती डिपेंड्स. बरोबर की नाही. त्या कर्व शेपची जी काही रेडियस असेल त्यापासून जो आपण स्फिअर तयार करणार किंवा सर्क्युलर स्फिअर तयार होईल त्याची असलेली रेडियस मीन्स देयरफॉर एक्सेस pressure is equal to 2T divided by R. हे आपण डेरिव्हेशन एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप मध्ये पाहिलं ज्याला वन साइड सरफेस आहे. तिथे सुद्धा वन साइड सरफेस आहे त्यामुळे इथलं डेरिव्हेशन काय आलं 2T divided by R and again excess pressure. आता ह्या एक्सेस प्रेशरला म्हणजे वरून अप्लाय होणाऱ्या प्रेशरला कोणतरी खालून अप्लाय होणारे प्रेशर अप्लाय होतो की नाही. मग तो जो खालून अप्लाय होणारा प्रेशर तर तो प्रेशर काय असेल तर तो प्रेशर असेल त्या लिक्विडचा प्रेशर इज इक्वल टू द प्रेशर ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब. इथे फक्त त्या कॅपिलरी ट्यूब मधलाच प्रेशर ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. आपण इथे इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. मग त्या कॅपिलरीच्या आतमधलं असलेला प्रेशर काय असेल लिक्विडचा तर ह्याचं सुद्धा आपण डेरिव्हेशन पाहिलंय प्रेशर मध्ये. तर लिक्विडचं जे म्हणजे इथून इथपर्यंत अप्लाय होणारा जे प्रेशर तर ते प्रेशर इट इज डिपेंड्स बाय हाईट ऑफ लिक्विड्स अँड डेन्सिटी ऑफ लिक्विड. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथं प्रेझेंट असेल. जे आपण एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटी इज रिलेटेड टू द प्रेशर पाहिलं टू इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन प्रेशर तर ते रिलेशन इथे आपल्याला होईल. मग प्रेशर ऑफ लिक्विड inside the capillary tube ते काय येतं H rho G. H for height of liquid in capillary tube, rho density of liquid.
रो काय ही तुमची डेन्सिटी ऑफ लिक्विड आहे. जर आपण हे इक्वेशन आणि हे इक्वेशन जर कंपेअर केलं तर h रो g is equal to 2t divided by capital R. म्हणजे तुमचा h is depends by density, acceleration due to gravity, surface tension of liquids and radius of spherical bubble. तर ह्या स्फेरिकल बबलची रेडियस आपल्याला मेजर करता येईल का? तर नाही. तर त्यासाठी आपण एक इथे रिलेशन अप्लाय करतोय. म्हणजे ही सेंटर पासून हा जो सेंटर पॉइंट तिथून जर मी अशी रेडियस असं ड्रॉ केलं तर हे काय होणार आहे? त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस येणार आहे की नाही, जी आपण स्मॉल आर कन्सिडर केलेली आहे. मग ह्या कॅपिलरी ट्यूबच्या रेडियसचं रिलेशन आणि ह्या मोठ्या रेडियसचं रिलेशन काहीतरी होतं. कारण इथे जर आपण हा पाहिला तर हा एक आपला राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. मग हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला इथला किंवा इथला एक अँगल माहिती असला पाहिजे. मग तो अँगल आपण कसा ड्रॉ करणार आहे? युजिंग ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथून मी एक टँजेंट ड्रॉ केली and here theta is angle of contact. मग हा थीटा काय झाला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ची आणि या सरफेस ही काय असतात? टँजेंट असते की नाही? आपण समजतो लिक्विड्स अँगल बिटवीन द टँजेंट drawn to the liquid surface. म्हणजे हा लिक्विड सरफेसला काय टँजेंट आहे. इथला अँगल आपण कन्सिडर करू x. म्हणजे थीटा प्लस 90 प्लस x इज इक्वल टू 180. अगेन 90 प्लस x आणि हा y कन्सिडर करू. y इज इक्वल टू 180. तर ह्या दोघांमध्ये 90 सेम हा एक अँगल कॉमन आहे. दोन अँगल जर सारखे असतील तर तिसरा अँगल सुद्धा कसा असतो? सारखा असतो. तर इथे असलेला हा अँगल आपला काय होणार आहे? थीटा. तर इथे सुद्धा अँगल काय आला आपला? थीटा आला. तर मला थीटा माहिती आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ लिक्विड. त्याच्यावर मला ही स्मॉल आर म्हणजे ऍडजसंट साइड आहे आणि कॅपिटल आर म्हणजे हायपोथेसिस आहे त्या ट्रायंगलचा. मीन्स देयरफॉर cos theta is equal to small r divided by capital R. Therefore, capital R is equal to small r divided by cos theta. मग ह्याचं इक्वेशन ह्याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. This equation put in equation number 3. जर ते इक्वेशन नंबर 3 मध्ये जर पुट केलं तर h rho g is equal to 2t cos theta divided by small r. तर माझं h rho g is equal to 2t cos theta divided by r. आपण हाईट किंवा सरफेस टेन्शन या दोघांशी रिलेशन, आपण जर हाईटशी रिलेशन घेतलं तर इक्वेशन येतं माझं 2t cos theta divided by rho g तर सिंपल इक्वेशन तयार होता है. हाइट ऑफ लिक्विड इन कैपिलरी ट्यूब इज इक्वल टू 2 into surface tension into cosine angle of contact divided by density, acceleration due to gravity and radius of capillary tube. असं माझं सिंपल इक्वेशन तयार होतं. इज रिलेटेड फॉर द प्रेशर. तर प्रेशरच्या रिलेटेड साठी आपल्याला दोन पाहिजे. एक एक्सेस प्रेशरचे इक्वेशन ऑफ ड्रॉप आणि दुसरं excess pressure is related to the gravity and height. Means height, gravity and density दोन इक्वेशन कंपेअर केले तर आपल्याला डेरिवेशन भेटते. h is equal to 2t cos theta divided by density, acceleration due to gravity into radius.
सेकंड रिलेशन आपण सेकंड मेथडने सुद्धा फाइंड आउट करणार ते म्हणजे फोर्सच्या रिलेशन. इथे ही आपली कॅपिलरी ट्यूब आहे. ती कॅपिलरी ट्यूब आपण लिक्विड्स मध्ये काय केली, डीप केली. ते लिक्विड मध्ये डीप केल्यानंतर आपण रायझिंग ऑफ द लिक्विड मग आणि तर तुमची लिक्विडची हाईट काय झालेली आहे, राईज झाली. अगेन इथे या height of liquid in capillary tube. In capillary tube, small r radius of capillary tube, T surface tension of liquid and rho density of liquids. Simple explanation: consider a small capillary tube deep in liquids. Then inside the capillary liquid is rising or falling at height h. इथे आपण दोन्ही कन्सिडर ने करतो तुमची लिक्विड हाईट राइज होईल किंवा फॉल होईल at height h. Then h is the height of liquid in capillary tube, small r is the radius of capillary tube, rho is the density of capillary tube, T is the surface tension of capillary tube, theta angle of contact of liquid and solid, and small g acceleration due to gravity. आता इथे जे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं ते इक्वेशन फोर्सच्या रिलेशनने फाइंड आउट करायचं. फोर्स म्हणजे तो रिलेटेड टू द सरफेस टेन्शन. मग आपल्याला इथे सरफेस टेन्शनचं रिलेशन अप्लाय करायचं. कन्सिडर करो या इथून एक टँजेंट ड्रॉ केली तर हा काय तयार होणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होणार आहे. आणि तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही जी टँजेंट लाईन आहे ती टँजेंट लाईन वरती जे टेन्शन अप्लाय होणार आहे ते टेन्शन म्हणजेच काय असणार आहे तर आपलं सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. मग हे जे सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड्स आहे ते तर कॅपिलरीच्या बाहेरच्या बाजूला आहे. तर आपल्याला अप्लाय कुठे व्हायला पाहिजे, कॅपिलरी वरती अप्लाय व्हायला पाहिजे. मग दे आर रिझॉल्व इन टू कंपोनंट. सरफेस टेन्शन रिझॉल्व इन टू कंपोनंट. One is horizontal components and another is vertical components. Here surface tension resolve in two components. मग ज्या दोन कंपोनेंट्स वरती आपलं सरफेस टेन्शन रिझॉल्व झालेलं आहे ते दोन कंपोनेंट्स होते, एक व्हर्टिकलचा आणि हॉरिझॉन्टलचा. मग व्हर्टिकलचं आणि हॉरिझॉन्टलचं फाइंड म्हणजे आपल्याला अँगल पाहिजे. हा अँगल आणि हा अँगल इक्वल अँड अपोजिट अँगल, हे दोन एकमेकांना कसे अपोजिट अँगल म्हणजे ते सारखे असतात. मग जर अँगलची ऍडजसंट साइड असेल तर तिथे cos थीटा आपल्या होतं ट्रिग्नोमेट्री फंक्शन, आणि अपोजिट साइड असेल तर तिथे sin theta apply होता. The result in two components. One is vertical components. Now is t cos theta and
टी साइन थिटा. तर इथे टी कॉस थिटा हा वर्टिकल म्हणजे कॅपिलरी ट्यूबवर टी कॉस थिटा वर्टिकल कंपोनेंट टी कॉस थिटा इज अप्लाइड इन कॅपिलरी. तो कॅपिलरी मध्ये अप्लाय झालेला आहे. म्हणजे हा जो झाला इथे फक्त आपण काय करतोय एकाच पॉइंटचा विचार करतोय. मग इथे अप्लाय झालेलं जे टेन्शन ते टेन्शन आपल्याला संपूर्ण सर्कम्फरन्स वरती अप्लाय करायचं. आता आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन पाहिली. सरफेस टेन्शन इज इक्वल टू द फोर्स पर युनिट लेंथ. मग ह्याची जी लेंथ आहे ती लेंथ काय झालेली आहे सर्क्युलर फॉर्म मध्ये आलेली आहे. मग इथे असलेला फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इनटू फोर्स इज इक्वल टू टी कॉस थिटा इनटू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. इकडे पहा आपण आज जे रिलेशन आपण फोर्सने पाहतो. मग फोर्सचं आणि सरफेस टेन्शनचं रिलेशन काय आपण डेफिनेशन मध्ये पाहिले. फोर्स सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय आलं सरफेस टेन्शन इनटू लेंथ. इथे अप्लाय झालेलं कॅपिलरीचं सरफेस टेन्शन काय टी कॉस थिटा आणि लेंथ. ही लेंथ कशी आहे सर्क्युलर शेप मध्ये की नाही. ती सर्क्युलर शेप मध्ये म्हणजे त्याचं काय तयार होणार आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणून इथे आपण फोर्स इज इक्वल टू टी कॉस थिटा इनटू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हा जो फोर्स अप्लाय होतो तो फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. म्हणून इथे मी लिहितो फोर्स इज व्हर्टिकली अपवर्ड फोर्स. Vertically upward force is equal to T cos theta into circumference of circle means V is equal to T cos theta into 2 pi r. Important है इथे जे असलेलं तुमचं सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचं रिलेशन ते काय आहे याची जी रेडियस आहे ती आपण काय कन्सिडर केलेली आहे स्मॉल r. मग त्याचं सर्कम्फरन्स काय होणार आहे 2 पाय r. हे झालं व्हर्टिकली अपवर्ड. आता जसा व्हर्टिकली अपवर्ड फोर्स अप्लाय होतो तसंच व्हर्टिकली डाउनवर्ड सुद्धा फोर्स अप्लाय होणार आहे. जसं आपण प्रेशरचं पाहिलं तेच रिलेशन. मग इथे असलेलं व्हर्टिकली डाउनवर्डचं असलेलं फोर्स कोणता आहे तर तो जो फोर्स येतो तो फोर्स वेटच्या फॉर्म मध्ये फक्त एवढ्याच लिक्विडचा. कारण की इथून खालच्या लिक्विडचं असलेला फोर्स अप्लाय होत नाही. कारण की फक्त एवढंच लिक्विड वरती आलंय म्हणजे त्याच लिक्विड वरती हा फोर्स अप्लाय होतो म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनचा. व्हर्टिकली डाउनवर्ड त्याला बॅलन्स कोणी केलंय तर वेट ऑफ लिक्विड्स मीन्स व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्स is equal to weight of liquids. मग हे weight of liquid म्हणजेच काय मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्या कॅपिलरीच्या आतमध्ये म्हणजे रायझिंग हाईटच्या आतमध्ये असलेलं मास त्या मॉलिक्युलचं इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू m इनटू g. म्हणजे तुमचं सिंपल व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनचा फोर्स म्हणजेच वेट ऑफ लिक्विड इज इक्वल टू मास इनटू ग्रॅव्हिटी. त्याला म्हणजे इक्वेशन फर्स्ट हे आपलं इक्वेशन सेकंड. आता मास तर मला जसं मगाशी एक्सेस आपण प्रेशरच्या डेरिवेशन मध्ये कॅपिटल आर ही रेडियस ऑफ ड्रॉप मला मेजर करता येत नव्हती तसंच मला ह्याच्या आतमध्ये असलेलं मास कसं मेजर करता येईल किंवा त्याचं असलेलं वेट कसं मेजर करता येईल त्यासाठी मला मासची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. पण मासचं रिलेशन कुणाशी आहे तर मासचं रिलेशन डेन्सिटी आणि व्हॉल्यूमशी जे आपण लेक्चर्स मध्ये पाहिलं. मग डेन्सिटी इज इक्वल टू मास
upon volume. Therefore, mass is equal to density into volume. Mass is equal to density into volume. मग तिथे असलेली डेन्सिटी इथं लिक्विड वर डिपेंड्स आहे. मग व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करायचा? मला जेवढं रायझिंग लिक्विड आहे त्या रायझिंग लिक्विडचं व्हॉल्यूम काढायचं आहे. जर मी जर डायग्राम जर नीट पाहिली तर ही डायग्राम मला एका सिलेंडर सारखी दिसते. मग सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? तर त्याच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सर्क्युलर शेप किंवा सर्कल. मग त्या सर्कलचा एरिया काय येतो? पाय आर स्क्वेअर इनटू हाईट. म्हणजे तुमचं मास काय येतोय? मास ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, डेन्सिटी, एरिया ऑफ कॅपिलरी, circular area of capillary into height. This value put in equation 2 means vertically downward force is equal to density by r square h into याला म्हणजे इक्वेशन नंबर 3. हे काय झालं? आपलं इक्वेशन नंबर 3 झालं. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 हे काय सांगतोय? एक वर्टिकली अपवर्ड फोर्स, एक वर्टिकली डाउनवर्ड फोर्स आहे आणि ते दोन्ही फोर्स न्यूटन्स लॉ नुसार काय येणार आहे? इक्वल येणार आहे. जर आपण न्यूटनचा थर्ड लॉ अप्लाय केला एव्हरी फोर्स इज इक्वल अँड अपोजिट असतात. मग हे जर अपोजिट आहेत म्हणलं तर एकमेकांना कसे असणार? इक्वल असणार. त्याशिवाय हे बॅलन्स होणार आहे का? नाही. मीन्स देयरफॉर अगेन इक्वेशन नंबर फर्स्ट अँड 3 इथे आपण सांगितल्याप्रमाणे वर्टिकली अपवर्ड फोर्स इज इक्वल टू वर्टिकली डाउनवर्ड फोर्स अँड देयरफॉर T cos theta into 2 pi r is equal to rho pi r square h g. इथून काय काय कॅन्सल होतंय? पाय कॅन्सल होतोय, 1r कॅन्सल होतोय. म्हणजेच h चं रिलेशन h is equal to 2t cos theta divided by rho r g. ते रो डेन्सिटी राहिली, रेडियस राहिली, हाईट राहिली, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी राहिली आणि ते मल्टिपल होतं. त्या इक्वेशनला काय होणार आहे? डिवाइड होणार. म्हणजे जे इक्वेशन आपलं प्रेशरचं आलं होतं तेच इक्वेशन आलं. h is equal to 2t cos theta divided by density of liquid into radius of capillary tube and acceleration due to gravity. Again simple derivation. इथे आपल्याला दोन फोर्स इक्वल दाखवायचे आहेत. एक व्हर्टिकली अपवर्डचा फोर्स आणि व्हर्टिकली डाउनवर्डचा फोर्स. व्हर्टिकली अपवर्डचा फोर्स हा 2 cos theta into length of circle. मग ती लेंथ ऑफ सर्कल म्हणजे काय? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे जे आपण सरफेस टेन्शनच्या डेफिनेशन घेतोय. T cos theta into 2 pi r हा व्हर्टिकली अपवर्ड फोर्स झाला. तो व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्स म्हणजे काय? वेट ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब किंवा इन इन्क्रीजिंग इन द कॅपिलरी ट्यूब. म्हणजे वेट ऑफ लिक्विड आपण कशाने फाइंड आउट करणार आहे? मास इनटू ग्रॅव्हिटी. आणि मास कशाने फाइंड आउट केलं जातं? डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. मग तिथे असलेल्या कॅपिलरीचं व्हॉल्यूम काय? पाय आर स्क्वेअर इनटू h. इक्वेशन जर पुट केले तर आपल्याला फायनल आन्सर येते h is equal to 2t cos theta divided by density radius into acceleration due to gravity. आता जे आपण डिस्कशन पाहिले ते सगळं डिस्कशन आपण पाहिले ते रायझिंग ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब. जर फॉलिंग असेल म्हणजे जर लिक्विड जर खाली जात असेल तर यातलं काय चेंज होणार आहे? बरोबर की नाही? कारण लिक्विड जर खाली जात असेल तर त्या लिक्विडची डेन्सिटी बदलणार नाही. आपण जी कॅपिलरी ट्यूब घेतली ती बदलणार नाही. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलणार नाही. सरफेस टेन्शनही बदलणार नाही. मग ते लिक्विड जर खाली जात असेल तर तिथे काय बदलत जाणार आहे? तर थीटा बदलत जाणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये दोन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहिले. एक लेस दॅन 90 आणि एक ग्रेटर दॅन 90. जर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 असेल म्हणजे ॲक्यूट अँगल असेल किंवा तुमचा मिनिस्कस हा कॉन्केव्ह शेपचा असेल
तर त्यावेळेस तुमचं लिक्विड काय होणार आहे, राईज होणार आहे. म्हणजे तुमचा कॉस थिटा हा काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. F is equal to 2t cos theta divided by density radius into acceleration due to gravity. तर आपलं जे डिस्कशन चालू होतं की फॉलिंग ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब असेल तर त्यामध्ये असलेलं रिलेशन काय बघा, जर आपला अँगल हा लेस दॅन 90 असेल म्हणजे cos थिटा हा लेस दॅन 90 असेल, थिटा इज less than 90, therefore cos theta is positive. जर तुमचा cos theta काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. पण जर cos theta पॉझिटिव्ह असेल म्हणजे तुमची हाईट येणाऱ्या ॲन्सरची हाईट ही काय असेल, पॉझिटिव्ह असेल. आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण नॅचरल लाईन मध्ये वरच्या डायरेक्शनला दाखवतो. म्हणजे ही काय झाली तुमची रायझिंग ऑफ हाईट. आता फॉलिंग ऑफ हाईट साठी फॉलिंग ऑफ हाईट हे कधी येणार आहे, ज्यावेळेस थीटा इज लेस दॅन 90. हियर थीटा इज ग्रेटर दॅन 90. जर तुमचा थीटा हा जर ग्रेटर दॅन 90 असेल तर तुमचा कॉस थीटा काय येणार आहे, निगेटिव्ह होईल की नाही. आपण काय म्हणतोय, जर थीटा हा लेस दॅन 90 असेल तर cos थीटा पॉझिटिव्ह होणार आहे. आणि थीटा हा जर ग्रेटर दॅन 90 असेल तर तुमचा cos थीटा काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे तुमची हाईट ही निगेटिव्ह साइड मध्ये येणार. आता निगेटिव्ह साइड मध्ये आली तर निगेटिव्ह साइड म्हणजेच आपण काय सांगतोय, नॅचरल लाईन मध्ये कुठे येणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन येणार. म्हणजे तुमच्या हाईट अशी कुठेतरी खाली असेल की ज्याचा मेनिस्कस हा कॉन्व्हेक्स शेपचा असेल आणि ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 असेल. म्हणजे राईज इन कॅपिलरी ट्यूब साठी आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 आला पाहिजे आणि फॉल इन कॅपिलरी ट्यूब साठी आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 आला पाहिजे. त्याच्यावरती 1 मार्क MCQ डिस्कशनची क्वेश्चन असतात. ते सगळे क्वेश्चन तुम्हाला कॉन्केव्ह सरफेस, कॉन्व्हेक्स सरफेस किंवा त्यामध्ये हा सरफेस कसा तयार होईल किंवा हा सरफेस कसा तयार होईल, तिथे असलेल्या लिक्विडची प्रॉपर्टी कोणती आहे, पार्शियली वेट्स आहे की डज नॉट वेट्स आहे. म्हणजे जर कॉन्केव्ह शेप असेल तर तिथे पार्शियली वेट्स असणार आणि कॉन्व्हेक्स शेप असेल तर तिथे डज नॉट वेट्स, म्हणजे लिक्विड डज नॉट वेट्स टू द सॉलिड सरफेस. पार्शियली वेट्सचं आपण एक्झाम्पल घेतलं केरोसिन, म्हणजे ज्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90. आणि डज नॉट वेट्सचं आपण एक्झाम्पल घेतलंय मर्क्युरी, की ज्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90. सेम डिस्कशन. समजा तुम्हाला हे MCQ साठी रिलेटेड आहे. अजून एक MCQ साठी विचारलं जातं रिलेशन इज हाईट अँड इक्वेशन. मग इथे इक्वेशन काय आहे, हाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस टेन्शन. सेकंड, हाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. हाईट इज inversely proportional to the radius of capillary tube. G आणि Q constant आहे and height is directly proportional to the cos. आता आपण ह्याच्यावरती डिस्कस करू. इथे थीटाचा अँगल मोठा होत गेला याचा अर्थ हाईट वाढणार आहे असं नाही. cos थीटा ज्यावेळेस म्हणजे संपूर्ण हे इनवर्सली प्रोपोर्शनल रिलेशन, पुष्कळ वेळा आपण हे रिलेशन मध्ये चुकतो. कारण की आपण असं म्हणतोय की हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे थीटा वाढला म्हणजे हाईट सुद्धा वाढणार आहे का, तर तसं होत नाही. हे cos थीटा आहे. cos थीटा हा रिव्हर्स प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे जसं तुमचा थीटा वाढत जाईल तशी cos थीटाची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते. आणि cos थीटाची व्हॅल्यू कमी कमी होत गेल्यामुळे तुमचा असलेला अँगल हाईट ऑफ लिक्विड ही कमी कमी होत जाते. इथे आल्यावर आणि त्याच्यानंतर ती खाली गेली की काय होणार आहे,
म्हणजे ग्रेटर दॅन 90 गेली की ती खाली जाणार, म्हणजे पण त्याला पण निगेटिव्ह साईड आहे. समजतंय? त्यामुळे हे लक्षात ठेवा, इथे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल नाही. cos theta, angle of contact is only angle of contact is increases, height of liquid in capillary tube decreases. height relation MCQ साठी इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर सरफेस टेन्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डेन्सिटी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता डेन्सिटी जेवढी जास्त असेल, म्हणजे पाण्यापेक्षा जास्त डेन्सिटी ही मर्क्युरीची आहे, म्हणून पाण्याची हाईट वरती आहे ना, तर मर्क्युरीची हाईट काय झाली, खाली आहे. तुमची डेन्सिटी म्हणजे तो लिक्विड पासून जसा तो सॉलिड कडे जात जाईल सबस्टन्स, तशी त्याची डेन्सिटी वाढत जाणार, म्हणजे तसं त्याच्यावरती अप्लाय झालेलं प्रेशर हे कमी कमी होत जाणार. प्रेशर कमी झालं तर त्याची हाईट सुद्धा काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. म्हणून इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि सेकंड, height is inversely proportional to the capillary radius of capillary tube. याच्यावरती सुद्धा आपल्याला एक्झाम्पल एमसीक्यू मध्ये विचारले. याच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस. म्हणजे तुमच्या कॅपिलरीच्या बोर्डची रेडियस जेवढी छोटी असेल तेवढी त्याची रायझिंग किंवा फॉलिंग ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब कशी असणार आहे, जास्त असणार. कसे आपले सिंपल कन्सेप्ट आहे. समजलं? हे तीनच्या तीन लक्षात ठेवा. 1 मार्क एमसीक्यू ला, आणि हा इम्पॉर्टन्स आहे cos थीटाचा. इथे आपले एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राइजिंग और फॉल, एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राइज और फॉल याचं डिस्कशन. लेक्चरमध्ये काय सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.